सगळ्यांचं स्वागत आहे कॉमेडीच्या ट्रॅफिक जाम चौकात, ज्याचं नाव आहे ब्रुकबॉर्न रेड लेबल फू बाय फू दोन फुल एक हाफ. आता स्वागत करायचंय आपल्या लाडक्या परीक्षकांचं, सगळ्यांनाच टेडी बेअरचं लायसन वाटप करणाऱ्या रेणुकाताई शहाणे आणि हल्ली टोल म्हणून सुद्धा फक्त चॉकलेटच देणाऱ्या निर्मितीताई सावंत. आज मी माझ्या बरोबर दोन पाहुण्यांना इकडे घेऊन आलोय. त्यातले एक आहेत ज्येष्ठ क्रिकेट समीक्षक, पत्रकार आणि आपल्या खुमासदार शैलीनं सगळ्यांनाच हसवणारे द्वारकानाथ संजगिरी, आणि त्यांच्या सोबत येणार आहे सगळ्यांचीच लाडकी अभिनेत्री अमृता सुभाष. जोरदार टाळ्या. तुम्हा दोघांचंही फुबाई फूच्या या हसऱ्या परिवारात खूप खूप स्वागत. जोरदार टाळ्या दोघांसाठी. द्वारकानाथजींना मला विचारायचं की मधु इथे आणि चंद्र तिथे मधल्या कथा तुम्ही लिहिलेल्या आहेत, तर हे कसं काय सुचलं? मधुचंद्र हा विषय ना, हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. आणि मग मला असं वाटलं की हा जर जिव्हाळ्याचा सब्जेक्ट असेल, हा प्रत्येकाला आवडेल, मग ह्याच्यावर एक मालिका लिहावी. आणि मी लिहायला सुरुवात. मधु इथे, चंद्र तिथे. आणि अमृता, तू या सिरियल मध्ये एक छानशी वेगळी भूमिका साकारतेस, ती काय आहे नक्की? निलेश, आले आहे मी फुबाई फूच्या रंगमंचावर. आले आहे मी फुबाई फूच्या रंगमंचावर. जे काही विचारायचे ते विचार बघा भरभर. अमृताच आहेस ना तू? सॉरी, माफ कर. माझं जे पात्र आहे, एक अप्रतिम पात्र द्वारकानाथ संजगिरींनी इथे निर्माण केलेलं आहे, ती म्हणजे काव्यांजली. आणि तिच्या कविता जरा यथातथा असतात, पण ती चारोळीशिवाय ती बोलत नाही. ती फक्त चारोळीतच बोलते आणि त्याच्यामुळे तिच्या हनीमून मध्ये काय मजा येते हे तुम्हाला प्रत्यक्ष बघायला नक्कीच आवडेल. सगळ्यांनी आवर्जून बघा. वा, तुम्हाला या नव्या सिरियलसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आता दोघांनाही विनंती करतो की प्लीज तुम्ही समोर बसून ही सगळी धमाल एन्जॉय करा. जोरदार टाळ्या. आणि आता वेळ आहे आपले प्रेक्षक परीक्षक निवडायची. सगळ्यांनाच माहिती आहे, जे जास्त हसणार त्या 5 प्रेक्षकांची आम्ही परीक्षक म्हणून निवड करणार. आणि म्हणूनच आपल्याला आता हसवायला येणार आहेत एक मुख्याध्यापक साहेब, आणि त्यांना कुणीतरी भेटायला आलंय. कोण आलंय ते बघूयात. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात वैभव मांगले आणि आनंद इंगळे. विद्यार्थ्यांनो थांबा, विद्यार्थी सगळे थांबा. कुठे तुमचे मुख्याध्यापक? अरे थांबा रे मुख्याध्यापक. तेरी मुट्ठी में क्या है, नन्हे मुन्ने बच्चे तेरी मुट्ठी में क्या है, मुट्ठी में है तकदीर हमारी, हमने किस्मत को बस में किया है. कोण आहात तुम्ही? कोण आहात? मुख्याध्यापक आहे मी. या शाळेचे तुम्ही मुख्याध्यापक आहात? पण माझ्या शाळेत येऊन मला दम द्यायला लागलाय. तुम्ही हाय तरी कोण? इन्स्पेक्टर. इन्स्पेक्टर आहे तुम्ही? होय. कपडे तर घातलेच नाही. तरी मी बायकोला सांगितलं होतं बाहेर पडताना मला कपडे घालायची आठवण कर. दर वेळेला राहतो. काय हे काय नोम करताय? कपडे नाही तर मग? नाही नाही, तसं नाही. मला म्हणायचं होतं का इन्स्पेक्टरचे कपडे तुम्ही घातले नाही. साहेब मला माफ करा. साहेब मला माफ करा. रात्री तुम्ही धाड टाकली, तिकडे चुकून माझ्या चपला राहिल्या. त्या चपलात मी नव्हतो साहेब. चपलात तुम्ही नव्हता, धाड टाकली? काय बोलताय काय तुम्ही? अहो, शाळा तपासायची आहे. शाळा तपासणी करण्यासाठी मी इन्स्पेक्टर आलेलो आहे. म्हणजे तसले इन्स्पेक्टर नाही तुम्ही? नाही. त्याच्या आईचं फडतूस इन्स्पेक्टर. लाज नाही वाटत तुम्हाला असं हसायला? अरे मुख्याध्यापक असा असतो का? नाही रे, हे काय लावलंय डोळ्याला? नाही नाही, या काय विद्यार्थ्याने दगड फेकून मारला. ज्या शाळेतले विद्यार्थी मुख्याध्यापकाला दगड फेकून मारतात, त्या शाळेचं भवितव्य खलास खलास झालेलं आहे. या शाळेचं काहीही होऊ शकत नाही. आत्ता मी एका वर्गात गेलो होतो. एका 7वीतल्या मुलाला मी विचारलं, मला संडेचं स्पेलिंग सांग. मला म्हणाला SUND. हरामखोरासा म्हणला क्यों? त्याला मी शिकवलं होतं SUNDE संडे नाही, SANDE म्हणजे संडे. SUNDAY संडे. हे पण चालतंय की? चालतंय काय? हे स्पेलिंग नाही त्याचं. अरे अरे अरे, ज्या शाळेतल्या मुख्याध्यापकाला काही येत नाही, त्या शाळेतली मुलं काय शिकणार आहेत?
घंटा तासाची घंटा वाजली. साहेब ऐकता का जरा माझं तुम्ही? काय? मला सांगा, संडेला सुट्टी असते की नाही? हो. मग पोरं शाळेत येत नाही, त्यासनी कसं येणार संडेचं स्पेलिंग? मंडेचं स्पेलिंग विचारा की त्यासनी येतंय. MAND. MONDAY मंडे. हे पण चालतंय की. अरे हे स्पेलिंग आहे रे त्याचं. अरे नाही नाही, शाळा भयंकर आहे भयंकर आहे. आता मी तहान लागली म्हणून पाणी मागायला गेलो होतो, तर शाळेचा शिपाई शाळेच्या मागे कोंबड्या सोलत बसला होता. त्याच्या आईला कोंबडी चोरली का त्यानं? म्हणजे राज्याला मजा आहे. अरे या शाळेतले शिपाई कोंबड्या चोरतात. नाही नाही, त्याचं काय ना, जीवशास्त्राच्या शिक्षकांनी सांगितलं असेल त्याला. काय कोंबड्या चोरायला? हा, ते काय करतात माहिती आहे का शिक्षक? कोंबड्यांच्या आतली रचना समजावून सांगतात दर बुधवारी. बुधवारीच का? त्या दिवशी सगळ्यांचा उपवास नसतोय ना. हा, म्हणजे बुधवारी बघा कोंबडीची रचना सांगतात, शुक्रवारी बोकड सांगतात, नाहीतर बकरी सांगतात. मागल्या टायमाला तर 2 ससे आणले होते आतली रचना समजावून सांगायला. अरे म्हणजे आधी अशा पक्ष्यांच्या रचना सांगायच्या आणि नंतर मग त्या खाऊन पचनासाठी पोटात घालायच्या. काय बोलताय साहेब, काय बोलताय तुम्ही? गरीबाची शाळा ही परवडतंय होय असं फुकट घालवणं? त्यामुळे आत ढकलायला लागतंय. काय ही शाळा आहे परमेश्वरा. आत्ता दुसऱ्या वर्गात जात असताना काही असे भले भले बापे लोक बसले होते आणि त्या वर्गात सरळ पत्ते खेळत होते. नाही, शाळेचे माझे विद्यार्थी आहेत ते. रियुनियन करायला येतात तिथं. आता मला सांगा साहेब, प्रत्येक वर्गामध्ये एक एक विद्यार्थी 5-5, 10-10 वेळा बसतोय. होय. शाळेबद्दल त्यासनी लाळा उत्पन्न झालाय हो. म्हणताना दुपारच्या टायमाला येतात आणि पत्ते खेळत बसतात. हो, शाळेला भाडं पण देतात बर का. काय काय शाळेला भाडं देतात म्हणजे ही शाळा हा वर्ग तुम्ही जुगाराचा अड्डा म्हणून चालवता काय? नाही नाही नाही, रियुनियन करतात ते. कळतंय मला कसली युनियन चालली आहे, कोणाची युनियन चालली आहे, सगळं कळतंय मला. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे शाळेतल्या शिक्षिका त्या पण पाहिजेत. नाही नाही, कुठे आहेत? त्या तिथं शिक्षक वर्गात दिसल्या नाही तुम्हाला? नाही. तिथेच बसतात की विड्या वळत. शाळेतल्या शिक्षिका विड्या वळतात? अरे ज्यांनी पिढ्या वळायच्या त्या विड्या कशाला वळतात? काय बोलताय तुम्ही साहेब? हा, अहो 100 विड्या वळल्या ना की 5 रुपये मिळतात त्यासनी. आता या शाळेची मी कंप्लेंट करणार आहे. कंप्लेंट जरूर करा. हा. पण मी काय सांगतो ते ऐकाल काय? काय आता तिथे लोक पत्ते खेळत बसल्यात का नाही? हो. जाऊन जरा 2 डाव टाकूया का? अरे मुख्याध्यापक मला डायरेक्ट पत्ते खेळायला सांगतोय. कोंबडीची रचना शिकून झाली की नाही की ताबडतोब तिला मी शिजायला पाठवतो. कळलं का नाही? विड्या तर तयार आहेतच. रसायनशास्त्राच्या शिक्षकांना सांगतो पहिल्या धारेचं रसायन तयार करा. आणि ऐका, रातच्या टायमाला ठेवतो माझे विद्यार्थ्यांच्या डान्सचा कार्यक्रम. या शाळेमध्ये या असल्या सगळ्या गोष्टी होणार असेल तर आजची रात्र थांबवीन मग मी. प्रेक्षक परीक्षकांची निवड झाली आहे. आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात. श्री अशोक शिंदे, प्रणिता कुलकर्णी, श्री वसौ जाधव आणि सौ स्नेहा साळवी. जोरदार टाळ्या.